विधान परिषद विजयी जल्लोषावरून राऊतांचा हल्लाबोल आहे। कालची निवडणूक जनशक्ती विरोधात धनशक्ती होती। गद्दारांना निवडून आणण्याचा कालचा दिवस असं राऊत म्हणतात। सत्ताधाऱ्यांना विजयाचा एवढा कसला माज असं देखील राऊत उपस्थित करतायत सवाल। काँग्रेसची 7 मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये असं देखील राऊत म्हणतात। पण थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील सुद्धा निवडून आले असते असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। पाहूया। शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत। हे दोन गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून ते आधीच फुटलेले आहेत। शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील। गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक। भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचे? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। हा शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता। काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली यात सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला मंत्री दीपक केसरकर यांनी कसा पलटवार केलाय पाहूया। आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी अशी ही बदनामी असते आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते। त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।